धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. अधिक मास महात्म्य अध्याय 13. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. जय श्री सर्वोत्तम वासुदेवा दामोदरा अनंता केशवा क्षीराब्धी जामातार माधवा देवाधिदेवा दयानिधे तव चरण सरोजी प्रेमा अखंड देई सर्वोत्तमा नाम वदायाची सीमा शेषा तेही गती नव्हे पै तेथे मी अल्पमती पामर वदने म्हणतो स्तुती उत्तर एक जिव्हेचा प्रसर केवी विस्तार साहो शके परी आत्मसार्थक करावे काही म्हणून आरंभिलेसे नवाई कृपाळुत्वे शेवटास न्यावी हेची परिसावी विज्ञापना मी नेने जपतप साधन काही दान धर्म व्रते उद्यापने पाही करावया ते धनही नाही गृही संग्रही तू जाणता निशिदिनी संसाराची हळ सदा चित्ती वाटे तळमळ तेने नगमेची काळ वेळ म्हणून या खेळ आरंभिला तरी कृपा करुणी समारंगे न्यूनते पूर्ण करावे अंगे रसोत्पत्ती रसवेगे जीवन घाली दयाळुआ समर्थे मुक्ता फळाची लाखोली वाहता हरुष हृदय कमळी दरिद्रे तुळशी दळे समर्पिली तरी का न स्वीकारा स्वामिया श्रीमाने नैवेद्य पक्वान्न अर्पिता तोषले मन दारिद्र्याचे किंचित कदान्न काया विहेरू सांडावे तैसे थोर थोरांनी प्रबंध केले नाना परी गीती आळविले तयाचे लळे पुरविले मजा विहेरिता भले नव्हे असो कृपा करील श्रीहरी तरीच वदेल वैखरी सरस्वती बैसे जिव्हाग्री मन तुरंगी आत्माराम ऐका संत श्रोते सज्जन पाचा पर्वाचा केला प्रश्न तया माझी चार संपूर्ण मागे निवेदन झालेसे व्यतिपात वैधृती पाही पौर्णिमा अमावस्याही ऐसी पर्वे चार पाही केले सर्व ही कथन पै आता पाचवे पर्वते कवन तयाचे ऐकावे निरोपण लक्ष्मी प्रति नारायण सांगता जहालासे लक्ष्मी रुवाच पुरुषोत्तम हृषिकेश भक्तिप्रिय दयानिधे द्वादशाश्वैध महात्म्यं वद लोकहिताय च लक्ष्मी वदेजी पुरुषोत्तमा भक्त काम कल्पद्रुमा मागे निवेदिला महिमा पौर्णिमा अमावस्या ते उपरी पर्व राहिले सेक तेही परिसावे नावेक व्रता माझी श्रेष्ठ जता अनेक कैसे निदेख स्वामिया तरी कृपा करुणी समग्र लोकहितार्थ वदावे साचार जे ऐकता जडमूढ उद्धार तात्कालिक होय पैन श्री कृष्ण उवाच शृणु देवी प्रवक्ष्यामि द्वादशी फलमुत्तमं मलमासे विशेषेण मुनिभिर्भाषितं पुरा विष्णु बोलते झाले उत्तर एक क्षीराब्धिजे सादर परवा माझी पर्वथोर विशेष सत्कार द्वादशी तया माझी मलमास पातल्या विशेष आदरे आचरलिया व्रतास तुटे पाश यमाचा हे ऐकता महिमान पापे भस्म होती जान यदर्थी नसे अनुमान सावधान परिसावे समग्र तीर्थांची गर्जना तोवरी संपूर्ण यज्ञ क्रिया बरी अवघी ही पर्वे पृथ्वीवरी नपवती सरी द्वादशी ते संपूर्ण पर्वाचे फळ पाही न तुळे द्वादशीचे ठाई काय सांगो तेथीची नवाही मी शेषशाही वदतसे यज्ञ केलियाचे फळ
अथवा प्रयागी स्नान गंगाजळ, तेथींचा कल्पवास प्रबळ, सेविला सर्व काळ आदरे, तरी द्वादशी ते तुलना नाही, शास्त्र देती याची ग्वाही, प्रत्ययोगी जे स्वदेही, केली आपाही व्रता ते, उपोषण एकादशी दिने, द्वादशी तकिजे पारणे, ब्राह्मण संतर्पण मिष्टाने, अनिक दाने नानाविध, अनिक करावे पिंडदान, श्राद्ध तिथी असो नसो जान, परी अगत्य की जे श्राद्ध साधन, घडे पुण्य कोटी गुणे, हे तव त्रिरात्रीचे व्रत, दशमी पासून द्वादशी युक्त, तिन्ही देवता मूर्तिमंत, वसताती तेथे निश्चयी, दशमी ते दैवत चतुरानन, एकादशी गिरिजारमन, द्वादशी ते विष्णू आपण, वास्तव्यस्थान त्रिवर्गी, दशमी ते दृश्य दोष त्यागावे, एकादशी वर जावे, द्वादशी ते बरवे, आधी त्यागावे शास्त्राधारे, परान्न गृहान्न उष्णोदक, सर्व स्नेह खट्वांग देख, लवण तांबूल श्रीसंग सुख दुःख, एक भुक्त दशमी ते, ऐसे एकादशी दिनी, एक अधिकतये स्थानी, अन्न न स्वीकारावे जनी, एकादशी म्हणून बोलीजे, आता द्वादशी ते वर्ज कीजे, दिवा निद्रा न सेविजे, शास्त्राधार बोलीजे, ऐके क्षीराब्धी तनये, ऐसे विधियुक्त एकादशी, व्रत कीजे सायासेसी, वरी साधन द्वादशी, ब्राह्मणेसी विधियुक्त, त्याही वरी केल्या पिंडदान, ते तव विशेषाहुनी विशेष जान, तेने केले गया वर्जन, पितृउद्धरण कुळाशी, तुळसी पत्रा समान, अर्पिला जरी पिंडदान, तरी ते मज मेरू समान, वदे नारायण स्वमुखे, कृता यज्ञाखिलास्तेन गयायां पिंडपातनम्, अहो धन्याश्च ते धन्या, येषां बुद्धिर्हरेर्दिनी, तुळसीपत्रमिश्राणं मक्षिकापादमात्रकं, द्वादशां ब्राह्मणे दत्तं, तदन्नं मेरुतां व्रजेत, मलमासाची द्वादशी, जरी उपोषण घडे ते दिवसी, तया ईसा पुण्यराशी, दुजानसेना जन्मांतर सहस्रेन, तयाने जिंकिलेसे जान, वरी ब्राह्मण संतर्पण, पूजा विधान यथोचित, ऐसे व्रत भावे आचरता, यम रावो ओढवी माथा, तया दुरिताची वार्ता, बोलो नयेची राजसे, तये दिनी ब्राह्मणा लागून, जरी वस्त्र करविले परिधान, तरी कल्पपर्यंत स्वर्ग भोग जान, तया लागून प्राप्त होय विष्णू माधव प्रीत्यर्थ, जरी आचरेल हे व्रत, ब्राह्मण भोजन यथार्थ, विष्णू प्रीत्यर्थ द्वादशीसी, वर्णदान सहस्रदान, रौप्यदान उपानदान, छत्रासहित पादुका दान, पुरुषोत्तमा अर्पण कीजे, घृतदान घृतपाचित पक्वान, त्रयोदश गुणी तांबूल दान, गंध पुष्प सुदान कीजे अर्पण यथाविधी, इतुके दान केल्या पाही, वैकुंठवास तया ते होई, मलमास द्वादशी ठाई, शेषशाही संतुष्टे, यथा ऋतुकाळे फळे, कर्दळी फळे नारिकेले, खरजुरी लवंगा पुंगी फले, जाय फळादी आदरे, कपिला गोदाने नेमस्त, महिदान अश्वासहित, गज अजादी रथ गणित, अर्पण कीजे द्विजाते, इतुकी दाने सांगितली देख, परी घृतदानाचे महात्म्य अधिक, मलमास पर्वणी आवश्यक, कीजे देख यथाविधी, काश्यपात्री घालोनिया घृत, सुवर्ण प्रतिमा संयुक्त, पूजा करुणीने मस्त, दिजे दान विप्रा लागी, त्याही वरी घृतपाचिक पक्वान्न, तेही काश्यपात्री घालून,
घृता सहित पूजा करून ब्राह्मणा करी अर्पिजे संख्यातयाची त्रिणी दशक वरी त्रिणी अधिक देख ऐसे करून आवश्यक दिजे सम्यक विप्राते साक्षर विप्रा लागी बरवे पूजा करून वस्त्र द्यावे वरी दक्षिणे सहित दान अर्पावे तेने पावे स्वर्गवासू द्वादशी ऐसे दुजे पर्व काशी ऐसे क्षेत्र अपूर्व तीर्था माझे विशेष गौरव प्रयागराज जाणिजे द्वादशी केली अन्नदाने कोटी कुळे उद्धरली तयाने नरकी तारिले पितृगण ऐक महिमान शुभानने सकळ दाना माझी वरिष्ठ अन्नदानाती श्रेष्ठ म्हणून महिमा उत्कृष्ट वर्णिला श्रेष्ठ पुराणी आसाक्षी भोजन द्वादशी तया ईशान देखो दोषी अनुकूल असे ज्या समयासी तेची ब्राह्मणासी अर्पिजे चित्त आशे ते न धरावे भगवंती विन्मुख न व्हावे अतिथी विन्मुख नसावे वित्ता सोनी जवळीक सर्वांचे अंतर हृदगत स्वये जाणे त्रैलोक्यनाथ तया ते करिता वचनार्थ पावे अघात रोकडा या लागी उत्तम अथवा मध्यम सकळ श्रुती धरिजे नेम बहुती मार्ग हा सुगम निर्मून ठेविला अनंते ये विषयी इतिहास पुरातन होऊन ऐकिजे सावधान पूर्वी सूर्यवंशी राजा पुण्यवान अंबरीश जान नाम तया सार्वभौम सर्वा वरिष्ठ तपोबळे अति उत्कृष्ट अति धैर्य गांभीर्य श्रेष्ठ भक्ती एकनिष्ठ जयाची प्रजे लागी अति कनवाळू विप्रा लागी परम स्नेहाळू रिपू द्रुमा लागी जैसा काळू कृतांतवत तया ते परम धर्मिष्ठ हृदयी आडकाठी कवनाते नाही व्रत नेम उद्यापने पाही सदा सर्वदाही चालवीत विन्मुख नव्हेची कवनाते मागितले अर्पितसे त्याते आपत्या परी मागत्या ते लळे त्याचे पुरवित ऐसे असता वरिष्ठ द्वादशी नेम अचाट साधन युक्त द्वादशी श्रेष्ठ नृप वरिष्ठ आचरतसे सहस्रावधी ब्राह्मण पंक्ती घेऊन साधी द्वादशी तिथी नऊ गवताची गभस्ती साधन रीती साधितसे ऐसे लोटता काळ बहुत पुण्य संग्रहो झाला अपरिमित इतुके हि असोनी गर्वरहित नृपनाथ वेगळा तो तव वासवांगी भय दारुण माझे पद घेईल हिरून चिंता करी रात्रंदिन तव नवल पूर्ण वर्तले अकस्मात ऋषी दुर्वास येता झाला चंद्र इंद्र सभेस वासवे सन्मानोनी बहुवस षोडशोपचारे पूजिला बैसवुनिया निजासनी स्वागत पुसिले तये क्षणी स्वस्ती क्षेम विप्रवदोनी पाहे नयने तया ते तव परमकुश झाले शरीर शोके उतरला मुखचंद्र देखोनी बोले मुनीश्वर दुःख अपार हृदयी दिसे येरू म्हणे महाराजा उपावन देखो जी दुजा मग समग्र वृत्तांत ओजा ऋषीवर्या सांगतसे म्हणे अंबरीश परम विख्यात तपो तेजे आगळा अमित द्वादशी व्रताचे आचरत न चाले येथ उपवावो हैस्यासी करू मी काही हृदरोग हा परम माझे जीवी म्हणून पायी ठेविली डोई सांगा काही मज लागी जया ते हृदरोग लागला तो रोगी दे नको वाचला महद्रोगी जया ते झाला तरी धन्वंतरी तयाला वाचविती परी हृदरोगी प्राणी आते कवन वाचवू शके तयाते एक सद्गुरु वाचून त्याते उपाय अन्य नसेना तरी तुम्ही सद्गुरु वरिष्ठ सकळ ऋषी माझे श्रेष्ठ अमृत वचनी स्पष्ट देऊ निरोग कुष्ठ निवारा
ऐकून वासवाची ग्लानी, कोमल हृदय दुर्वास मुनी, अंतरी परम कळवळोनी बोलत वाणी ते ऐका. द्वादश्यां यत्कृतं द्वादश्यां यत्कृतं सर्वमक्षयं तद्भवेदिह. द्वादशामक्षयं दानं, द्वादशामक्षयो जपः. दुर्वास वदे वासवा पाही, द्वादशी ऐसे व्रत दुजे नाही. जे आचरती सदा सर्वही, त्या एवढा नाही पुण्यश्लोक. अक्षयी स्वर्गवास तया ते, प्राप्त होय जान निरुते. द्वादशी पुण्यव्रताते, साम्यता नसेना. अक्षयी तीर्थी स्नान केले, अथवा तपव्रत जरी केले. यज्ञ यागादिही साधिले, उपासिले ज्ञानयोगे पै. तरी नातुळे द्वादशी समता, ऋषी देव गंधर्वादी तत्वता. आचरली या व्रता वंद्य सर्वथा ते जाहले. व्रत आचरला चतुरानन, कुबेरा सहित सिद्धगण. तया ते प्राप्त झाले पद निर्वाण, अक्षयी भानु तो वरी पावे. स्वये वासवा तुते पाही, इंद्र पद लाधले पूर्ण कमाई. याची व्रत प्रभावे पाही, अधिप सुरगणाते. यमधर्माचरे व्रत, ते पद जाहले तरी प्राप्त. साधन द्वादशी कैलासनाथ, स्वये आचरे व्रताते. ऐसे हे व्रत अति श्रेष्ठ, आचरतसे नृपराव वरिष्ठ. तया पाय करावयाचे कष्ट, कवन नष्ट करू शके. जया ते पुण्य सामग्री, पूर्ण असे हो पदरी. तया ते साई हे श्रीहरी, व्रत निरंतरी चालतसे. या लागे अमरनाथा, न प्रवर्ते ऐसिया घाता. येणे दुरिताची वार्ता, अंगी सर्वथा बाणेल पै. ऐकता ऋषीचे उत्तर, देवेंद्रे केला नमस्कार. उपावन सुचे अनुमात्र, पद स्वतंत्र नराहेची. या लागी गुरुवर्या पाही, एक वेळ तेथवर जाई. कळेल तैसी करा नवाई, पद अक्षयी राहणे जेणे. ऐसे ऐकता वचनाते, ऋषी विचारी अंतराते. म्हणे जाऊन पाहून नृपाते, पुण्य पुरुषाचे दर्शन. दुर्वासा ऐसा सत्पुरुष, परिमती ते तात्काळ भ्रंश. जया संगती संग दोष, धरिला हव्यास मानसी. धीरवान ज्ञानवान पाही, सुशील जरी जाहला देही. तरी संगती संग दोष पाही, मती पालटे तयाची. म्हणून या सत्संग धरावा, दुर्जन संग तो त्यागावा. जेणे विश्रांती पावे जीवा, देवाधिदेवा प्रेमा चढे. आता दुर्वास ऋषी रावो, घेऊन शिष्य समुदावो. नमून या वासवो, निघता झाला तात्काळी. घेईल आंब ऋषीची भेटी, तेथे होईल जे राहटी. ते कथानक मराठी, श्रोतिया कर्णकुटी परिसवून. जे ऐकता पाप झडे, कली कल्मशाव घे पळे. श्रवण करिता रोकडे, मल महात्म्य समग्र हे. पापकोटी सहस्राणी, पापकोटी शतानि च. विलयं यान्ति देवेशी, मलमासे तथैव मम. श्लोकाधारे वदली वाचा, प्रबंध नव्हे माझा पदरीचा. न्यून पूर्ण करणे याचा, अधिकार साचा तुम्हा ते. मी तव राम संप्रदायी, भिक्षा मागतो गृही गृही. ती भिक्षा एकत्र एकठाई, पचवून अर्पावी द्विजाते. ऐसी हे तव कविता जान, कवीश्वराचे भिक्षान्न. अर्थावबोध एकत्र करून, श्रोतिया लागून वाटिले. इति श्री मल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित त्रयोदशोऽध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु. कुंडलिका वरदा हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पुरुषोत्तम भगवान की जय.